बातमी रत्नागिरी सिंधुदुर्गातून। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आज सभा घेणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। शहरातील जलतरण तलाव शेजारील मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होईल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नारायण राणेंचे नाव जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची विनायक राऊत यांच्यासाठी ही पहिलीच सभा होतीये। याचा आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी। कोकणवासियांसाठी आजचा रविवार अर्थात पॉलिटिकल सुपर संडे ठरतोय, कारण रत्नागिरी शहरामध्ये आज 2 सभा होत आहेत। पहिली सभा आहे ती उद्धव ठाकरे यांची, जी महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी होते रत्नागिरी शहरामध्ये। तर दुसरीकडे मनसेच्या वतीने महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी देखील सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्य गोष्ट आणि इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की या सभा एकाच वेळेला होत आहेत, अर्थात संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर त्याच वेळेला संध्याकाळी 6 वाजता शहरातील शिर्के हायस्कूलच्या मैदानावरती मनसेच्या वतीने देखील सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेचे पहिल्या फळीतील नेते असतील अगदी उमेदवार नारायण राणे या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीत मनसेनं उद्धव ठाकरे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकंदरीत कुठेतरी वेळेची ठसन दिली आहे का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। दरम्यान या दोन्ही सभा होत असताना हे नेते एकमेकांवरती नेमके काय आरोप प्रत्यारोप करतात, कोकणवासियांना काय आश्वासनं देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी सभेची तयारी दोन्ही ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रमुख नेते या ठिकाणी दाखल होतील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील आणि त्यानंतर ते त्यांच्या सभेच्या ठिकाणी दाखल होतील। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।